जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप महत्त्वाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत जे प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाची। चला मग सुरू करूया। 22 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळ पठार। चला मग पुढे 23 नंबरचा प्रश्न आहे। जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तुम्हाला माहिती असेल की मुख्यालयावरती आता जास्त प्रमाणात प्रश्न विचारत आहे बघा। तर जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनिव्हामध्ये आहे। 24 नंबरचा प्रश्न। सार्वत्रिक गुरुत्वाकर्षण नियमाचा शोध कोणी लावला? गुरुत्वाकर्षण नियमाचा शोध न्यूटनने लावला बघा। 25 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। भारतीय राज्यघटनेची स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय राज्यघटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष। चला मग पुढे 26 नंबरचा प्रश्न। मी निबंध लिहित असतो या वाक्यातील काळ ओळखा। तर असतो असल्यामुळे हे रीती वर्तमान काळ आहे बघा। 27 नंबरचा प्रश्न खूप IMP आहे। खालीलपैकी विशेष नाम कोणते? हे जे बाकीचे आहे ना, हे तीन, हे सामान्य नाम आहे बघा। हे सामान्य नाव आहे आणि हे एकटा जी आहे तो विशेष नाम आहे। हे बघा, जर नदी आली असती ना ते सामान्य नाव असतं, परंतु इथे नदीचं नाव आहे। गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी हे जेवढे पण नदीची नावे आहेत ना, तर हे विशेष नावामध्ये येतं बघा। चला 28 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। देवालय या संधीचा विग्रह करा। देव अधिक आलय। 29 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। विदुषी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता? हे विदुषी हे जे शब्द आहे हे फेवरेट आहे TCSचं IBPSचं बघा। विदुषी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द आहे विद्वान। चला मग पुढं 30 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। खालीलपैकी विरुद्ध अर्थी नसणारी जोडी, प्रश्न नीट वाचायचा बघा, नसणारी जोडी कोणती आहे? तर हे नाहीये, नसणारी जोडी 4 नंबरचं नाहीये, परंतु विरुद्ध अर्थी असणारी जोडी कोणती आहे बघा? आवक जावक हे आहे विरुद्ध अर्थी। आदि अंत, कठोर मृदू हे जे काय आहे, परंतु नाही कोणती, तर ही नाहीये, बाकीचे आहे। चला पुढं 31 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे। अप्पलपोटा या शब्दाचा अर्थ काय? तर अप्पलपोटा या शब्दाचा अर्थ आहे अतिशय स्वार्थी असणारा। 32 नंबरचा प्रश्न आहे। गणेश या शब्दास पर्यायी नसलेला शब्द कोणता? गणेश या शब्दात पर्यायी असलेला शब्द कोणता? तर हे बघा, आपण ऑप्शनवरून पण करू शकतो। गणपतीला आपण गणपती म्हणतो, लंबोदर म्हणतो, विघ्नहर म्हणतो, परंतु आपण गणपतीला गज म्हणतो का? नाही। तर गणेश या शब्दास पर्यायी नसलेला शब्द कोणता आहे? गज हे नाहीये बघा। बाकीचे हे जे तीन आहे, गणपती, लंबोदर, विघ्नहर हे आहे, परंतु 1 नंबरचं नाहीये। चला पुढे प्रश्न भारी आहे बघा। 33 नंबरचा प्रश्न। माझे जेवण झाले होते या वाक्यातील काळ ओळखा। काळ सांगितलेला आहे, तर पूर्ण भूतकाळ। झाले होते सांगितलेलं आहे ना, तर पूर्ण झालं बघा। तर माझे जेवण झाले होते पूर्ण भूतकाळ। तुमचे जेवण झाले का नाही झाले हे कमेंट बॉक्समध्ये सांगा। चला मग पुढे 34 नंबरचा प्रश्न। खालील शब्दातून गुण विशेषण ओळखा। गुण, यामध्ये गुण काय आहे की ती कडू आहे बघा। कडू कारले, कडू हे गुण आहे त्यामध्ये। चला 35 नंबरचा प्रश्न। खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द, आता हे भारी आहे। भाववाचक शब्द नाम नसलेला शब्द हा नाहीये बघा। तर भाववाचक नाम असलेले शब्द आहे गुलाम, सुंदर, गुलाम, गोड। गोड आहे भाववाचक नाम, गुलाम आहे आणि सुंदर आहे, परंतु भाववाचक नाम नसलेला शब्द महंगाई हे नाहीये। बाकीचे हे जे तीन आहे ते आहेत बघा।
36 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. आता पाऊस थांबावा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तुम्हाला माहिती असेल मराठी ग्रामरमध्ये आपण शिकलेलो आहे की शेवटी वा आला तर हे विद्यार्थी असतो बघा. शेवटी वा आला तर आता पाऊस थांबावा तर हे विद्यार्थी. असं पण लक्षात ठेवू शकता की शेवटी याचं व आहे आणि याच्या समोरून व आहे, मधोमध व आहे. असं देखील काही पण ट्रिक लावायची, पण फक्त आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. तिथे असं नाही व्हायला पाहिजे की आपण ट्रिक वेगळी लावली आणि उत्तर वेगळंच देते. चला मग पुढे 37 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. उंदीर या शब्दाचे अनेक वचन काय? तर उंदीरचे उंदीरच राहणार आहे. आपण असं म्हणतो का उंदरे झाले घरामध्ये? का असं म्हणते उंदिरे झाले घरामध्ये, उंदरे झाले घरामध्ये? असं नाही, आपण फक्त उंदीर झालं घरामध्ये असंच म्हणतो आपण. 38 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. हे खूप फेवरेट आहे बरं का TCSचं. जगन्नाथ या शब्दाचा विग्रह काय होईल? तर जगत अधिक नाथ. जगन्नाथचं जगत अधिक नाथ. 39 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी पंकज या शब्दाचा प्रचलित असणारा अर्थ कोणता? पंकज, कमळ. पंकज, कमळ. चला 40 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. दर्शक ते हे दर्शक सर्वनाम आहे. 41 नंबरचा प्रश्न. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? देवनागरी लिपीमध्ये बघा मराठी भाषेचे लेखन केले जाते. 42 नंबरचा प्रश्न. दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे? दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर बहुव्रीही समास आहे बघा हा दशभुजा. 43 नंबरचा प्रश्न. केसाने गळा कापणे. हे बघा हे देखील वाक्यप्रचार जो आहे ना हे फेवरेट आहे बघा. या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? तर विश्वासघात करणे. तुम्हाला एक सांगायचं होतं की मी वाक्यप्रचार यावरती 500 वाक्यप्रचारचे व्हिडिओ बनवणार होते की एका व्हिडिओमध्ये 500 जे काय वाक्यप्रचार असतील. तर आवश्यक वाटल्यास कमेंटमध्ये यस नक्की कळवा की बनवू की नाही बनवू, कारण की तुमचा रिस्पॉन्स असणं खूप गरजेचं आहे माझ्यासाठी. चला पुढे 37 नंबरचा प्रश्न. ज्या नामाची एकाच धर्मीची म्हणजेच एकाच प्राण्याचा, पदार्थाचा किंवा त्याच्या समूहाचा बोध होतो त्यांना काय म्हणतात? तर सामान्य नामे म्हणतात बघा. 38 नंबरचा प्रश्न. नामाचा प्रकार ओळखा. समुद्र सामान्य नाम आहे बघा. 39 नंबरचा प्रश्न. पुढील पैकी ला आख्यात ओळखा. बसला. 40 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा. खालील वाक्यातील काळ ओळखा. मी बालपणी लवकर उठत असे. हे रीती भूतकाळे बघा. चला मग तुमचे फेवरेट क्वेश्चन 28 नंबरचा. मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोणते आहे बघा? तर वांद्रे हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. 29 नंबरचा प्रश्न IMP आहे. 7 बेटाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? मुंबईला 7 बेटाचे शहर म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राची राजधानी मुंबईच आहे बघा. चला पुढे 30 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या बेटावर वसलेले आहे? तर साष्टी. 31 नंबरचा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? असं देखील म्हणू शकतो की सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? तर ठाणे. 32 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका आहे बघा. 33 नंबरचा प्रश्न. वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. 34 नंबरचा प्रश्न IMP बघा. ठाणे जिल्ह्यात टिंबटिंब ही आदिवासी जमात मोठ्या प्रमाणावर आहे. तर वारली. 35 नंबरचा प्रश्न. वसई हे कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? वसई केळी. 36 नंबरचा प्रश्न. पालघर जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका कोणती? वसई विरार.
पालघर जिल्ह्यात. 37 नंबरचा प्रश्न, कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली? ठाणे. एकूण 10 प्रश्न असतील बघा भूगोलचे. 38 नंबरचा प्रश्न, पालघरचे महाबळेश्वर असे कोणत्या ठिकाणाला म्हणतात? तर जव्हार. 39 नंबरचा प्रश्न, पालघर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागते? तर गुजरात राज्याची सीमा लागते. राजधानी आहे बघा गांधीनगर. मध्य प्रदेशची आहे भोपाळ. राजस्थानची आहे जयपूर. तेलंगणाची काय आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 40 नंबरचा प्रश्न आहे, देशातील पहिली अणुविद्युत प्रकल्प तारापूर सध्या कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघर. चला पुढे. 41 नंबरचा प्रश्न, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो? गोदावरी नदीचा. 42 नंबरचा, नाशिकच्या टिंबटिंब प्रसिद्ध आहे. द्राक्षी प्रसिद्ध आहे नाशिकमध्ये. 43 नंबरचा प्रश्न, नाशिक जिल्ह्यात टिंबटिंब येथे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे. एकलहरे. तुम्हाला मागाशी सांगितलं की प्रत्येक विषयाचे 10 प्रश्न आहे बघा. 1 नंबरला आहे, यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणी लिहिली? बादबा पद्मनजी. नंबर 2 आहे, 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर स्त्रीमुक्ती दिन बघा. 3 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? सत्यशोधक समाज. नंबर 4 आहे, वेदोक्त धर्म प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? विष्णू बुवा ब्रह्मचारी. 5 नंबरचा आहे, खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहे? गोपाळ हरी देशमुख. 6 नंबरचा प्रश्न आहे, प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर भाऊ महाजन यांनी. 7 नंबरचा आहे, मराठी वृत्तपत्राचे जनक कोण? तर बाळशास्त्री जांभेकर. 8 नंबरचा आहे, मुंबईचा शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर जगन्नाथ नाना शंकर शेट यांना. 9 नंबरचा प्रश्न, संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? विनोबा भावेजी यांनी. 10 नंबरचा प्रश्न, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी. शेवटचा प्रश्न 11 नंबरचा, हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण? महर्षी कर्व. हे होते काही इम्पॉर्टंट प्रश्न. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.